सकाळचे 7 वाजलेले आहेत। आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 17 एप्रिल आणि आज आहे श्रीरामनवमी। तर सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर सगळी मॉर्निंगची कामं आवरली, आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा करायची आहे। तर इतक्या लवकर का आवरत आहे, कारण गावाकडे जायचं आहे। शाईबाबांच्या मंदिरामध्ये श्रीरामाचा पाळणा तिथंच आम्ही घालतो, वर्षाला जात असतो। तर जायचं आहे, तीच घाईगडबड चालू आहे। लाईट गेलेली आहे, त्यामुळे पूर्ण घरात थोडासा अंधार वाटत आहे। दिनेश फुलाला गेलेला आहे, म्हणजे आज दिनेशला सुट्टी आहे, तो घरीच आहे। फुलाला पाठवलेलं आहे, दीपक ही वरती आहे। तर सगळे आपापल्या कामात आहेत बिजी, आणि मी देवपूजा करून घेते। आणि स्वयंपाक आज काही बनणार नाही, फक्त मी विचारणार आहे सगळ्यांना नाश्ता खायचा असला तरी सुशेला किंवा पोहे बनवणार आहे, पण अगोदर मी देवपूजा करून घेते। आणि ही साडी मी आज घातलेली आहे। तर असा आहे माझा पूर्ण लुक। तर या गरमीच्या हिशोबाने मला ही साडी परफेक्ट वाटली, मऊ आहे, अंगाला चिटकून राहते। अशा पण काटापदराची किंवा थोडीशी अशी जास्त हेवी साडी घातली ना नकोसं वाटत आहे अशा गरमीमध्ये, त्यामुळे ही साधी सिंपल छान वाटली मला, ती साडी मी घातलेली आहे। रेडी झालेले सकाळच्या वेळेतच, पण देवपूजा मला करायची आहे। आणखीन नाश्त्यामध्ये मला सुशेला बनवायचं आहे। हे सगळं आवरल्यानंतर घरातनं थोडंसं लवकरच निघायचं आहे। दीपकचे पप्पा तरी सकाळी खूप घाईगडबड करत होते, म्हणत होते की लवकर निघायचं आहे आपल्याला, 8 वाजताच निघायचं आहे। पण आता टायमिंग 7:30 तरी वाजलेले आहेत, आणि मॉर्निंगची वेळ आपली थोडीशी धावपळीनं जाते, कारण या वेळेत आपल्याला खूप सारी कामं असतात। तर अगोदर मी देवपूजा करून घेते। दिनेश फुलं आणण्यासाठी गेलेला आहे, म्हणजे भरपूर फुलं लागत असतात, आणि या थंड वातावरणामुळे तर छान झालेली सगळ्या झाडांना, प्रत्येक झाडाला थंडावा जे आहे ना, जे त्यांना पाहिजे त्यांच्या मनाची वस्तू भेटलेली आहे। अशी गारगार हवा आणि थंड असं पाऊस पडल्यानं ना माती छान थंड होते आणि झाडांना छान वाटतं। तर फुलं तर लागले, दिनेश घेऊन येईल। दीपकच्या जरा चालू आहेत, म्हणत आहे मम्मी आणखीन मी आंघोळ करणार आहे, म्हणजे सवय झालेली आहे त्यांना। कधी कधी लवकर उठल्यानंतर आंघोळ करतो, कधी कधी 10-11 वाजतात असं होतं। जसं बाबांचा प्रकार आहे तसंच मुलांचा आहे, बाबाही तसंच करतात, कधी कधी 7 वाजताच आंघोळ करतात, कधी कधी 10-11 वाजले तरी पण त्यांना शांत बसून राहतात किंवा कुठेतरी फिरण्यावर राहतात। तसंच आहे यांचं। दीपकला तेच म्हणलं की लवकर आवरा, लवकर निघायचं आहे। पप्पा आल्यानंतर खूप घाईगडबड करतात, कारण जोपर्यंत ते येतात ना तोपर्यंत सगळी कामं मी आवरून घेणार आहे। एक वेळ आले की मग नुसता गोंधळ चालू होतो, ते तुझं झालं की नाही, आवरलं की नाही, हे ते त्यांचं चालू होतं। तर असो, अगोदर मी देवपूजा करून घेते, म्हणजे देवपूजा झाल्यानंतर जी कामं आहेत ना ते आपली नंतर होत राहतील। सगळ्यात मेन म्हणजे देवपूजेचं काम आहे। तर इकडे देवांना मी उचलून किचन काउंटरवर ठेवलेलं आहे, आणि आज पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग काही मी आज करणार नाही, आज वेगळीच घाईगडबड आहे आपल्याला। आणि प्रत्येक गुरुवारी एक वार नेमिलेला आहे, मी प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूजा करत असते की पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते, सगळी वस्तू देवांची काढून मी क्लीन करत असते। पण आज नाही, आज घाईगडबड आहे, फक्त देवांना स्नान घालणार आहे। पंचपाळ मी काल घासलेला आहे। तर आता मी हळदी कुंकू परत तांदूळ घातलेले एकामध्ये, म्हणजे 4 आहे ते। तर 2 मध्ये मी कुंकू घातलेला आहे, एकामध्ये आपण गंध पण घालू शकतो एका वाटीमध्ये, पण मी तर कुंकूच घातलेले आहे दोन्हीमध्ये। तुम्ही म्हणत असता की ताई चंदनाचं काय म्हणता ओसा करत जा, तर मी कुंकू लावून घेतलेलं आहे, बघू शकता। गळ्याला पण लावलं, तुम्ही म्हणता की तू म्हणते करते पण करतच नाही, दाखवते, पण मी आज दाखवलेलं आहे तुम्हाला की मी गळ्याला पण कुंकू जे आहे ते लावून घेतलेलं आहे। तर आता पटकन मी देवपूजा करून घेते। तर देवांना स्नान घालते, म्हणजे सकाळच्या वेळेस मी पाणी भरून घेतलेलं आहे देवांसाठी, पिण्यासाठी सगळं पाणी सकाळीच भरते, कारण लाईटचं नंतर काही नक्की नसतं, मग लाईट एक वेळा गेली की पाणी भेटत नाही असं होतं। मग सकाळीच मी पाणी भरून घेतलेलं आहे, आणि इकडे मी गंजात पाणी घेतलेलं आहे। देवांना घासून स्नान घालत आहे, म्हणजे पितांबरी वगैरे आज काही लावलेली नाही आहे, फक्त साध्या पाण्याने मी देवांना आंघोळ घालत आहे। तर इकडं देवांची आंघोळ होत आहे, आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून मी देवपाट्यावर ठेवत असते। आणि तिकडे दीपक दिनेची चाललेली आहे मस्ती, तो आंघोळ कर अगोदर, मी नंतर करेन चालू आहे त्यांचा वेगळाच गोंधळ असतो। आणि मला नुसती धावपळ असते की सगळं आवरायचं आहे, वेळेमध्ये सगळं आवरायचं आहे। आता 8 वाजेपर्यंत ही सगळी कामं आवरणं म्हणजे कसं होणार, जमणार नाही। सगळे स्वतःहून आपापली कामं आवरली तर होणार आहेत, कारण माझ्यासाठी भरपूर कामं असतात घरामध्ये, प्रत्येक कोपऱ्यात एक काम रेडी असतं, फक्त करण्याची मला गरज आहे। पण आज कुठलीहीच कामं मी काढलेली नाहीत, फक्त जी आपली रोजची कामं आहेत हातातली ती अगोदर आवरणार आहे। तर इकडे देवांना मी स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे, आणि दासळ्याची आणि स्वास्तिकची फुलं मी वाहिलेली आहेत। नंतर स्वास्तिक आहे, गुलाब आहे, म्हणजे स्वास्तिक नाही, काय म्हणतात त्याला, शेवंती, पिवळी शेवंतीचे फुलं पण होते, पण आता मी ते काहीच घेतलेले नाहीत, फक्त इथं पांढरे आणि लाल फुलं मी वाहिलेले आहेत। आणि देवपूजा झालेली आहे, धूप वाळून घेतली, दीप प्रज्वलित केलेला आहे, घंटी वाजून घेतलेली आहे, आणि मनोभावी देवाचे दर्शन करू, म्हणजे दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनापासून झाली ना आपलं दिवस खूप छान जातं। आणि तसं तर आज खूप मोठा दिवस आहे। तर देवांपुढे मी फक्त साखर ठेवलेली आहे, आणि आता सुशाला सगळ्यांसाठी बनवणार आहे। दिनेश रेडी झालेला आहे, मी म्हणलं शर्ट घाल, पण नाही टी शर्ट घालायचं होतं,
घातलेला आहे, रेडी झालेला आहे. असा आहे दिनेशचा पूर्ण लुक आणि माझा असा आहे. म्हणजे ही साडी मला कम्फर्टेबल वाटली. तर झाले होतं आम्ही रेडी. फक्त बाबा आणि दीपक दोघांचं चालू आहे आता. आता कोण कधी रेडी होणार काय माहिती. म्हणजे दोघांचा नुसता गोंधळ असतो. मनात आलं तर लवकर करायचं, नाहीतरी लेट करत बसतात. तर दिनेशला म्हटलं जोपर्यंत त्या दोघांचा आवरते तोपर्यंत तुम्हाला इकडं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची सगळं कट करून दे. तोपर्यंत मी मुरमुरे भिजवून घेते. तर मुरमुऱ्याचं पॅकेट तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे. दिनेशला म्हटलं घेऊन ये, पण नाही दिसलं त्याला. जाऊन 15-20 मिनिट तिथं थांबला, शोधला, त्याला नाही भेटला. आता तितकं मोठं पाकिट नाही भेटलं तर आता मीच घेऊन येते, कारण काही ऑप्शन नसतं. मुलांना काही सांगावं तर म्हणत आलं तर करतात, नाहीतर काहीतरी निमित्त कारण सांगत असतात की मम्मी ते भेटलंच नाही, ते तिथं नाहीच, ते असं ते तसं चालू असतं यांचं. तर मला सोपं काम दिलेलं आहे, म्हणजे कट करण्याचं काम दिलेलं आहे. यामध्ये भरपूर वेळ लागतो आपल्याला. तर इकडे दूध मी कालचं ठेवलेलं आहे आणि आजचं दूध आणखीन आलं नाही. आता येईल इतक्यामध्ये, तेही गरम करणार आहे. तुम्ही चालतं कालचं दूध कसं काय ठेवलेलं आहे, तर काय करणार, दह्याची तांबी फ्रीजमध्ये भरून गेलेले आहेत, ताकाची तांबी तेवढेच आहेत. कारण मी चहा सोडल्यापासून ना दूध तसंच राहतच असाल, तसं दूध कोणीच खात नाही. आणि दीपक दिनेचं कसं आहे ना, सकाळी सकाळी दूध अगोदर पित होते, पण आता त्यांना सकाळी सकाळी दूध प्यायलाही आवडत नाही. न गमणत आहे दोघंही. कारण मी कडधान्य भिजत ठेवते, शेंगदाणे, हरभरे, मूग हेच खातात, गूळ खातात त्यासोबत. मग दूध प्यायची अपेक्षा त्यांची राहत नाही, त्यामुळे ते दूध तसंच राहत आहे. तर विचार करत आहे की आज उद्या आणि 2-3 दिवसाचं दूध मी घोटून ठेवणार आहे. म्हणजे मला गुलाबजामुन बनवून खूप दिवस झालं, गुलाबजामुन बनवून घेणार आहे. आणि जे घरचं दूध असतं ना, त्याचा खवा बनवून जे गुलाबजामुन बनवतो खूप छान टेस्टी बनतात ते. कारण दूध ठेवल्या ठेवल्या असंच खराबी होणार आहे. तर आज काही नाही, आज होणार नाही. आज गावाकडे जायचं आहे आपल्याला, त्यामुळे उद्या म्हणजे आजचं, कालचं आणि उद्याचं 3 दिवसाचं दूध जे आहे ना ते मी घोटणार आहे. म्हणजे 3 लिटर दूध होईल ते. आणि बऱ्यापैकी खवा छान होणार आहे. म्हणजे त्यामधला चहा वगैरे बनत नाही आहे, दही पण मी विरजू लावलेलं नाही आहे. तर इकडे दिनेश कांदा, हिरवी मिरची बारीक कट करून देत आहे, कोथिंबीर वगैरे सगळं दिलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं मुरमुरे भिजत ठेवते. म्हणजे मुरमुऱ्याचं पॅकेट समोरच होतं, पण दिनेशला दिसलं नाही. ते म्हणत आहे मी, असं कसं दिसत नाही तुम्हाला, मी केल्याशिवाय कामं होणार नाहीत. तर इकडे मुरमुरे मी भिजून घेतलेले आहेत. म्हणजे बाबा, दीपक, दिनेश तिघांसाठीच बनवणार आहे. आता हे काही खाणार नाहीत, कारण त्यांना नुसती धावपळ असते, काही खायला त्यांना गोड लागत नाही. ज्या वेळेत घाई गडबड असते त्यावेळेत नग म्हणत होते. त्यांना फोन करून विचारलं मी, पोहे काही सुशेला बनवू का, तर माझ्यासाठी काही बनवू नको, जेही बनवा खावा, तुम्ही आवरून घ्या, मला काही देऊ नको असं म्हणत होते. चहासुद्धा पिणार नाही जोपर्यंत की रामाचा पाना घालत नाही तोपर्यंत. म्हणजे असं काही नाही की उपवास वगैरे आहे, पण त्यांना नुसता गोंधळी घाई गडबड असते नुसती. आणि ज्या वेळेत गडबड असते ना त्यावेळेत काही खायला प्यायला त्यांना आवडत नाही, नग म्हणत असतात. तर इकडे मी मुरमुरे भिजून घेतलेले, ताटामध्ये काढून घेतलेले. तोपर्यंत बाबांची आंघोळ होत आहे, तोपर्यंत मी पटकन बनवून घेते. कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जोपर्यंत गरम होतं आहे तोपर्यंत मी कढीपत्ता शोधत होते, पण कढीपत्ता फ्रीजमध्ये मी ठेवलाच नाही. जाऊन आता मागच्या साईडला घेऊन यावं लागेल. आता कोण जाणार असं म्हणलं, आता जे आहे तेच टाकून मी बनवत आहे. म्हणजे कढीपत्ता टाकल्याला मस्त फ्लेवर येतो. पण आता असो, मागच्या साईडला जाणार कोण, सगळ्यांना तितकाच आळस आहे. तर इकडं तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कांदा टाकायचा आहे. हिरवी मिरची दिनेशनं खूप सारी चिरलेली आहे इथं, तर त्यामधली मी फक्त अर्धी टाकलेली आहे. कांदा, एक मोठा कांदा बारीक कट करून ते टाकलेलं आहे. दोन्ही एकत्रच टाकले, परतून घेतलं. आणि एकदम गोल्डन ब्राऊन असा कलर करायचा नाही कांद्याचा, हलकासा कच्चेपणा गेला याचा. म्हणजे हलकासा कांदा मऊ होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत. म्हणजे एकदम छान टेस्टी सुशेला पण तयार होतो. आणि जे भिजवलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. शेंगदाणे, डाळ वाटण करून टाका किंवा असे सावळी टाकू शकता, तेलामध्ये टाकायचं. पण मी काहीच टाकलेलं नाही आज वेगळीच घाईगडबड होती मला, म्हणून म्हटलं राहू दे. तिकडं कांदा छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आणि थोडीशी साखर टाकली. चुटकी जितकी तितकी साखर टाकायची आहे, म्हणजे सुशेल्याला चव खूप छान येते. नंतर मी कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. आणि जे भिजवलेले मुरमुरे आहेत ते टाकायचे आहेत आपल्याला थोडे थोडे करून, कारण कढईमध्ये ना बसत नव्हते ते. थोडे थोडे करून टाकले आणि परतून घेतलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. खूप छान सुशेला बनून तयार होतो, एकदम टेस्टी असा बनून तयार होतो आणि झटपट होतो. म्हणजे आपल्याला कुठेतरी जायची घाई गडबड आहे ना, त्यावेळेत आपण हे झटपट बनवू शकतो. सुशेला बनून तयार झालेला आहे. आमचे राजकुमार रेडी झालेले आहेत, केव्हापासून वरडा चालू होता, आत्ता रेडी झालेला आहे. आणि आता दीपकला जायचं आहे कार आणण्यासाठी. म्हणजे हे म्हणत होते की मी बाईक घेऊन मी माझं म्हणजे थोडंसं लेटही होऊ शकतं मला, कारण गॅरेजमध्ये कामं पण होते, कोणीतरी आलेलं आहे असं म्हणत आहे. तुम्ही जावा, म्हणजे कार घेऊन जावा, तू, दीपक, दिनेश, बाबा 4 जण जावा आणि तिथं काहीतरी आवरावरी करा. म्हणजे फुलाचे हार वगैरे बांधायचे असतात, पूर्ण मंदिराची सजावट होणार आहे. रामाचा पाळणा 12 वाजता घालणार आहे, पण सजावट अगोदरच आपल्याला करायची असते. आणि स्वयंपाकामध्ये म्हणजे कसं आहे, आता गावाकडे ना
सगळी जाडाजोड करावी लागते. मग फोन करून सगळ्यांना सांगितलेले आहे, जे टेंटवाले आहेत त्यांना सांगितलेले टेंट घालण्यासाठी, आणि थोडंफार डेकोरेशनचं काम ते करणार आहे ते पण सांगितलेलं आहे. परत स्वयंपाकी नाही सांगितलेले, म्हणजे सगळी जाडाजोड हे फोनवरच झालेली आहे. आता तिथे गेल्यानंतर फक्त समोर थांबून ज्याने स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळी पूजेची तयारी आपल्याला करायची असते. तरी सगळं झालेलं आहे. गावाकडे यशवंत आहेत ते पण सगळं करत असतात, म्हणजे फक्त फोनवरच बोलणं चालू आहे आता सध्या. आता गेल्यानंतर बघूया काय काय तयारी करायची आहे. म्हणजे घरामध्ये पूजाने थोडीफार तयारी केलेली आहे. तिचा फोन आताच आलेला होता की ताई थोडंसं लवकर आहे, आपण सगळं आवरूया. म्हणजे रात्रीच लसूण सोलून ठेवलेलं आहे. म्हणजे स्वयंपाकामध्ये ना हरभरा पीठ टाकून आमटी बनवतात, परत भात आणि खीर बनवणार आहेत. हा स्वयंपाक बनायचा आहे. तर त्यासाठी थोडीफार तयारी आहे. म्हणजे सोप, इलायची, जायफळ हे सगळं वाटण करून द्यायचं, हिरवी मिरची वाटण करून द्यायचं आहे. तर थोडीफार स्वयंपाकाची तयारी करायची आहे. थोडंफार पूजानं केलेलं आहे. तर थोडंसं लवकर गेलं तर आवरणार आहे. परत मंदिरामध्ये थोडंसं डेकोरेशनचं काम, रांगोळी काढणं हे सगळं आहे. गेल्यानंतर सगळे जमा होतात, म्हणजे कुठलं तरी एक व्यक्ती समोर झालं तर सगळेजण करू लागतात. म्हणून थोडंसं लवकर मी जाणार आहे. म्हणजे मी पूजा मिळून सगळं करू, आणि तिथं शेजाऱ्याच्या ताई पण आहेत ते पण येतात. तर झालेले सगळं रेडी. इकडे नाश्ता पण दिला, म्हणजे सुशेला झालेले सगळ्यांना खाण्यासाठी दिलेला आहे. परत इकडे पूजाला धूप लागणार होतं. परवा शिर्डीला गेलेले होते, धूप खूप सारे पाकिट घेऊन आलेले, तरी एक पाकिट मी पूजासाठी घेतलेलं आहे. परत मंदिरात लावण्यासाठी लागणार होतं. परत वाती, तेल हे पण मी घेतलेलं आहे. आणि सवळं आणि दस्ती तिथे गेल्यानंतर हे कपडे चेंज करतात, सवळं घालतात पूजा करतोळीस, तर सवळं घेतलेलं आहे. तर ही सगळी तयारी झालेली आहे. पिशवी केलेली आहे एक, आणि बाबांचा आवरलेला आहे, तर त्यांना पण मी इकडं सुशेला दिलेला आहे. तर इकडे बाबांसाठी वाढलं. परत थोडंफार राहिले ते दीपक खाऊन घेईल. दिनेशचं झालेलं आहे. दिनेशला खूप भूक लागते सकाळी, कारण सवय झालेली आहे. सकाळी 7 वाजता जेवण करून सवय झालेली आहे. त्यामुळे थोडंसं लवकरच मी केलं. दूध आत्ता आलेलं होतं, तर दूधही गरम केलं. सगळी कामं आवरलेली आहेत, आणि यांचा वेट मी करत आहे. दीपक गेलेलं आहे कार आणण्यासाठी. म्हणजे सकाळी जातवेळेस एक कार गॅरेजला घेऊन गेलेले आहेत, आता येतेवेळेस घेऊन येतील, आणि हे बाईकवर जाणार आहेत. आम्ही कारला जाऊ. तर इथं थोडंसं आम्ही बसलेलो आहोत, कारण सगळी कामं लवकर आवरली. 8 वाजेपर्यंत सगळी कामं मी आवरलेली होती. जी टायमिंग मला दिलेली होती आणि सांगितलेली होती त्या टायमिंगपर्यंत सगळं आवरलेलं आहे. आपण करत गेलो तर होतं. अगोदरच विचार केला की नाही होणार तर होणारच नाही ते, पण झालेलं आहे सगळं वेळेत. आता दीपक ही कार घेऊन आलेला आहे. दारासमोर कार आणलेली नाही आहे, कारण रोड बरोबर नाही, त्यामुळे समोर येत नाही. तर मेन रोडमध्येच कार थांबवलेली आहे. आता जाऊया. तर आवरलेले दिनेश पिशवी घेऊन जा. आता एक टिफिन पण मी घेतलं, म्हणजे बाबा येणार नाहीत. अगोदर येतो म्हणत होते, अचानकच त्यांचं मन बदललं, म्हणत आहेत आता येणार नाही. तर मला आता टिफिन घेऊन जाऊ बाबांना प्रसाद घेऊन येण्यासाठी. तर घेतलेलं आहे सगळं. आता चला जाऊया. कार इथं मेन रोडमध्ये थांबलेली आहे, म्हणजे समोर येणार नाही. बघू शकता कसा रोड आहे आपल्या घरासमोर, त्यामुळेच कार जे आहे ना दारासमोर आणत नाही. थोडंसं चालत आपल्याला यावं लागतं इकडे मेन रोडकर. तर चला जाऊया. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा, आणि कशा पद्धतीने आम्ही पूर्ण तयारी केली सगळे याच व्हिडिओ दाखवेन. तो व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की आम्ही रामनवमीची तयारी कशी केली. तर आम्ही सगळे फायनली कारमध्ये बसलेलो आहोत आणि जाण्यासाठी निघत आहोत. तर सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं घेऊन येतात. मला वाटतं गॅरेजमध्ये घेऊन जातात पूजेला वगैरे, पण नाही, तर कारमध्ये ठेवतात आणून. दररोज बघू शकता छान असा सुगंध येत असतो ना फुलांचा, म्हणून असं ठेवलेले आहेत. आणि ते कार चालल्यामध्ये सगळे इकडं तिकडं झालेले आहेत त्यामधले. तर तेच बघत होते मी, म्हणजे मला माहितीच नव्हतं अगोदर. दीपकला तेच म्हणत होते की फुलं आणून इथं टाकत आहेत का पप्पा, कारण छान असा सेंटचा जसा वास येतो ना तसाच येतो. याचा खूप छान असा वास, सुगंध येतो. तर आता फायनली आम्ही सोनाळा जायला निघालेलो आहोत. तर चला तर सगळेजण जाऊया गावाकडे आणि रामनवमीची तयारी करूया. आणि दीपकचे पप्पा आमच्या अगोदरच गेलेले आहेत बाईकवरती. खूप घाई गडबड असते त्यांना कुठल्याही कामाची. गेलेले आहेत, म्हणत होते सगळी तयारी करायची आहे. आणि सगळे जिकडे तिकडे कामात गुंतलेले आहेत, त्यामुळे लवकर कोणी आलेलं नाही आहे. आता गेल्यानंतरच बघूया काय काय तयारी करायची आहे, काय काय नाही, तिथे गेल्यानंतरच माहिती होणार आहे. आणि बाबा आले असते तर आणखीन छान झालं असतं, पण बाबा नका म्हणत होते, घराकडेच थांबलेले आहेत. सुशेला वगैरे बनवून दिलं, आणि थोडंसं लवकरच मी येणार आहे. आज दीपक बेळगावला जाणार आहे, ती पण काही गडबड आहे. म्हणजे दीपकला तिथं आज फोटोशूट वगैरे होणार आहे उद्याच्याला, म्हणून दीपक आजच निघणार आहे. आज निघाला तर बेळगावला उद्या सकाळी जाऊन पोहोचेल. आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट पाहिजे दीपकला. आल्यानंतर कपड्याची खरेदी करायची आहे. तर खूप सारी खरेदी करायची आहे, पण थोडासा वेळ आहे. दीपक 22 तारखेला निघणार आहे, तर 21 तारखेला मी करणार आहोत. तर कशा पद्धतीनं करेन पूर्णपणे शेअर करणार आहे. बाय बाय, टेक केअर.